ईश्वर जन तो तेने कहिए जो पीर पराई जाने रे. खरंच पंतप्रधान मोदी या ठिकाणी राजघाटावरती निघालेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अगदी थोड्याच वेळात भारताचा ध्वज फडकविला जाईल. महात्मा गांधींना सोबतच अनेक स्वातंत्र्यवीरांना या ठिकाणी नमन करण्यासाठी पंतप्रधान मोदी राजघाटवरती जात असतात. पंतप्रधान मोदींनी केशरी कलरचा फेटा या ठिकाणी बांधलेला आहे. त्यांचा फेटा नेहमीच वेगवेगळे संदेश देत असतो. आज देखील त्यांचा फेटा या ठिकाणी ऑपरेशन सिंधूरचं या ठिकाणी संदेश देतानाचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदी बापूजींना वंदन करतील आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते भारताचा तिरंगा फडकविला जाईल. खरं तर देशाचं एक अलौकिक असं व्यक्तिमत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारत भूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि त्यानंतर आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. भारताची राज्यघटना ही विश्वातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणून ओळखली जाते. पंतप्रधान मोदींनी लोकांना या ठिकाणी नमस्कार करत पुढे गेलेले आहेत. आज पंतप्रधान मोदी नेमके काय बोलतील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आपण बघतोय पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींना या ठिकाणी वंदन केलेलं आहे. शहीदांना त्यांनी नमन केलेलं आहे आणि फुलं वाहत या ठिकाणी त्यांनी फुलांच्या पाकळ्या वाहत शतशः नमन केलेलं आहे. पंतप्रधान मोदी राजघाटवरती राष्ट्रपिता महात्मा गांधींचं दर्शन घेत आहेत आणि प्रत्येक स्वातंत्र्यवीरांना या ठिकाणी शतशः भावपूर्ण नमन करत आहेत. तर आपण बघतोय पंतप्रधान मोदी या ठिकाणी प्रदक्षिणा घालत आहेत. परमपूज्य बापूजींना या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी नमन केलेलं आहे. राजघाटवरचा आपण एकूणच हा मोदींचा प्रवास बघितलेला आहे. पंतप्रधान मोदी या ठिकाणी नमन करत आहेत त्या प्रत्येक स्वातंत्र्यवीरांना ज्यांनी या ठिकाणी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेले आहेत. या ठिकाणी पंतप्रधान मोदी या ठिकाणी निघालेले आहेत. लाल किल्ल्यावरती ते पोहोचतील आणि त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी आज संबोधित करतील. पंतप्रधान मोदी यांनी केशरी कलरचा फेटा या ठिकाणी घातलेला आहे आणि त्यांचा फेटा नेहमीच वेगवेगळे संदेश देत असतो. आज त्यांचा फेटा या ठिकाणी ऑपरेशन सिंधूर संदर्भातील संदेश देत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि म्हणूनच आज भारत मातेला हा स्वातंत्र्य दिन पाहावयास मिळाला. भारतातील तुम्हा सर्वांना हा स्वातंत्र्य दिन पाहायला मिळाला आहे. तर पंतप्रधान मोदी राजघाटवरील सर्वांना या ठिकाणी भेटतायत और दिल्ली पुलिस के 96 जवानों का सैल्यूट पंतप्रधान मोदींना या ठिकाणी मागण्यात आलेला आहे. गारद का संचालन भारतीय वायुसेना के विंग कमांडर सगळी दृश्य पंतप्रधान मोदींच्या हस्ते या ठिकाणी ध्वजवंदन होईल. तुम्हा सर्वांनाच या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे की मोदी नेमके काय बोलतील. अंतर सेना पुलिस सम्मान गार्ड निरीक्षण के लिए हजरत इमाम. The overall commander of the Prime Minister's Guard of Honor informing the Prime Minister that the guard is ready and requesting him to inspect the
Guard of तर Honor, आपण या the ठिकाणी bandit बघतोय position there पंतप्रधान will मोदी strike up आता या the slow ठिकाणी march निघालेले आहेत. during the inspection. आणि मोदी आज आपल्या भाषणामध्ये काय बोलतील हा प्रश्न तुम्हा सगळ्यांना पडलेला आहे. तर दिल्लीच्या राजघाटावरून ही सगळी दृश्य आपण बघतोय. पंतप्रधान मोदी दिल्लीच्या राजघाटवरती आहेत. अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी या ठिकाणी ध्वजवंदन करतील, भारताचा तिरंगा या ठिकाणी फडकवतील. स्वातंत्र्याचा सूर्य ज्यांनी दिला अशा सर्व महामानवांना भारत न्यूज कडून नमन. भारताचे एक गौरवशाली व्यक्तिमत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान मोदी अगदी थोड्याच वेळात आपणा सर्वांस संबोधित करतील आणि ही त्याआधीची ही सगळी दृश्य आपण भारत न्यूज मराठी HD वरती पाहतोय. पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणात नेमके आज कुठले मुद्दे असतील ते पाहणे देखील महत्वाचं असेल. आणि आपण बघतोय अगदी काही क्षणात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी भारताचा ध्वज फडकविला जाईल. पंतप्रधान मोदी आज काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर आपण या ठिकाणी बघतोय भारताचा ध्वज या ठिकाणी फडफडतोय. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकविण्यात आलेला आहे.
आपण बघतो या ठिकाणी नॅशनल फ्लॅग गार्डचे जवान या ठिकाणी खूप मधुर असं संगीत वाजवत आहेत. पीएम मोदींच्या हस्ते नुकतंच या ठिकाणी भारताचा तिरंगा निळ्या आकाशात मस्त फडकतो आहे आणि ही सगळी नयनरम्य दृश्य आपल्याला भारत न्यूज नेटवर्क या ठिकाणी दाखवण्याचं काम करत आहे. भारत न्यूज नेटवर्कवरती आमच्या 24 वाहिन्यांवरतीही तुम्ही एकाच वेळी लाईव्ह दृश्य लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पाहता.